नमस्कार मित्रांनो, मी स्वतः बौद्धे चिमगाव तालुका कागल जिल्हा कोल्हापूर शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। संध्याकाळची वेळ मित्रांनो, आता 6 वाजलेले आहेत। आता शेळ्या आत घ्यायची टायमिंग झालेली आहे। दिवसभर इथं अशा बाहेर आम्ही सोडलेले असतात। आता संध्याकाळी त्यांना आत घ्यायची व्यवस्था चाललेली आहे मित्रांनो। लहान पिल्ली पाजून घ्यायची चालल्यात। 2 शेळ्या व्यालेल्या आहेत, ती पिल्ली पाजायची असतात। बाकी सगळ्या शेळ्या गाभ आहेत मित्रांनो। तर आता ह्या शेळ्या सगळ्या आता मित्रांनो आत येतात। चला म्हटल्यानंतर बघा आता कशा आत येतात तुम्ही आता बघा, हे बघा। तर सगळ्या शेळ्या मित्रांनो आत येणार। या चला, चल सगळ्या शेळ्या मित्रांनो ज्याच्या त्याच्या जागेला जातात, आपल्या जागेला जाऊन उभारतात। हे मित्रांनो दिवसाचं पडदे खोललेलं असतात, त्यामुळे दिवसाचं आत हवा येते आणि गोटा सुटतो। आता हेच कागद असं आम्ही वरती लावून पूर्ण पॅक करून घेतो मित्रांनो। आता सगळ्या शेळ्या आत आलेल्या आहेत मित्रांनो, तुम्ही बघू शकता। लाईट लावलेला आहे मित्रांनो, सगळ्या शेळ्या अशा आत आलेल्या आहेत। थंडीचे दिवस असल्या कारणाने मित्रांनो हा प्लास्टिकचा कागद आणलेला आहे। आता हे असं पडदं आम्ही खाली सोडतोय। दिवसाचं पडदं लावलेलं असतात आणि आता हा कागद वरती घ्यायचा, त्यामुळे शेड पॅक होतं, मच्छर पण आत येत नाहीत आणि थंडी पण वाजत नाही मित्रांनो। आता हे पिवळा कागद याच्यावरती बाहेरील बाजून आम्ही त्यांना मोळं मारले आहे, त्या मोळ्याला आम्ही अडकतोय, त्यामुळे आता शेड पूर्ण पॅक होऊन जाते मित्रांनो। आता हे पूर्ण असं सोडायचं खाली, हे बघा। हे सगळ्या शेळ्या मित्रांनो ज्याच्या त्याच्या जागेला जाऊन उभारतात। त्यांचा जागा इकडे आहे। हे बिठ्ठलच्या शेळ्या स्पेशल ठेवल्यात मित्रांनो, कारण साध्या शेळ्या त्यांना पटवून देत नाहीत, मारतात, त्यामुळे ह्या बाजूलाच बांधलेल्या आहेत। यांना एक स्पेशल कप्पा केलेला आहे बिठ्ठलला। तर संध्याकाळी मित्रांनो यांना बसण्याची व्यवस्था आम्ही अशी माचळी केलेली आहे। बॅटन मारलेला मित्रांनो, बॅटनवरती शेळ्या आता वरती चढून आलेल्या आहेत आणि आता ह्या बॅटन आम्ही सगळं स्वच्छ केलेलं आहे। हे गोटा पूर्ण लोटून घेतलेला आहे। हे खाली मित्रांनो तुम्ही बघू शकता, हे खाली असं आहे, इथून खालून यायला इथं असं एक चढायला हे केलं आणि त्या दरवाज्यातून शेळ्या आत येतात आणि आत आल्यानंतर हा इकडे ओपन पीस ठेवलेला आहे मित्रांनो। आणि सकाळच्या वेळी भरडा घालायसाठी अशा गव्हाणी केलेल्या आहेत मित्रांनो। या गव्हाणीतून भरडा किंवा कुट्टी केलेला चारा आम्ही यातून घालतो मित्रांनो। आता राहिलेला सकाळचा कुट्टी केलेला चारा ती पण आता राहिलेला पण खायला लागले। आता मित्रांनो जराशी संध्याकाळी धुमी करायची आणि त्या धुमीमध्ये जरासा ववा टाकायचा। ववा टाकला की संपूर्ण धुमते मित्रांनो आणि पचनक्रिया पण शेळीची चांगली होते। तुम्ही आता बघू शकता शेळ्या सगळ्या आत आलेल्या आहेत मित्रांनो। शेळ्या कशा वाटल्या लाईक आणि शेअर करा व्हिडिओ। नमस्कार।